सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत, ही श्री आई जगदंबेच्या आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते. तर सकाळची वेळ आहे, आज थोडासा लेटच झालेला आहे आणि आज वार आहे शुक्रवार ताईंनो, आणि नवीन वर्षातला पहिला शुक्रवार आहे आणि शुक्रवारचं व्रत जे आहे ते आजपासून मी चालू केलेलं आहे. म्हणजे कुलदेवीचे शुक्रवार आजपासून चालू केलेले आहेत. सकाळची वेळ आहे, खूप सारं लवकर उठायचं प्लॅनिंग केलं होतं, पण 2 दिवस थकवा आला होता. कारण प्रवास म्हटलं की मला प्रवासातनं आल्यानंतर 2 दिवस ही मला दुखणं आल्यासारखंच होतं. परवा दिवशी गेले होते मी तुळजापूरला आई येडेश्वरीला. त्यानंतर मग 1 दिवस आराम घेतला, तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी असा थकवा हा जाणवतच होता. सकाळी लवकर उठायचं प्लॅनिंग केलं होतं, पण नाहीच उठणं झालं आणि मला तसंही प्रवास करून आले की 2 दिवस माझे त्याच्यातच जातात, कुठं जरी मी गेले तरी. तर इकडे सकाळची वेळ आहे, मस्त असं उजळलेलं आहे छान असं, आणि आता कामाला केलेली आहे सुरुवात. तर पाय तर इतके दुखत होते, अक्षरशः झाडायला सुद्धा नको वाटत होतं. वाकत बसत उठत असं झाडून काढलेलं आहे सगळे घरं तर खूपच झाडायची आणि त्यानंतर परत बाहेरचं अंगण वगैरे झाडायचं. सकाळी सकाळी वाकायला नकोच वाटतं, पण खरं तर वाकलेलं सुद्धा वाकून झाडून काढलेलं किंवा हा एक आपला व्यायामच असतो. त्यामुळे त्यानंतर मग आपण मस्त अशी गरम गरम पाण्याने आंघोळ केली, असं वाकून सगळीकडे झाडून काढलं. आपल्याला घाम येतो, गरम पाण्याने आंघोळ केली की बघा आपला एक पूर्ण व्यायामच झाल्यासारखा असतो. सकाळी योगाचे प्रकार असते तेच आपले होऊन जातात ह्या झाडण्यामध्ये. आणि त्यानंतर मग आपली आंघोळ वगैरे. तर असं काही सकाळचं रुटीन आहे. सकाळी नवीन वर्षामध्ये असा संकल्प केला आहे की म्हटलं नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला देवदेव करायचं होतं, म्हणजे आपल्या आईसाहेबांना भेटायला जायचं होतं. आणि म्हणजे नवीन वर्षाची सुरुवातच आपण देवदर्शनाने केली. त्यानंतर सकाळी पहाटे उठायचा हा एक संकल्प होता, तो एक केला. म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत नवीन काहीतरी म्हणजे नवीन वर्षाचं खूप काही संकल्प केलेले आहेत आणि ते आता आपल्याला वर्षभर फॉलो करायचे आहेत. तर सकाळचं माझं रुटीन आता सगळी घरं झाडून झाल्यानंतर इकडे बाहेर आलेली आहे अंगण झाडायला. तर अंगण म्हणजे पोर्च झाडायचं म्हटलं की ही एक मेहनतच आहे. फक्त झाडलोट केलेली आहे, सडा मारलेला वगैरे काहीच मी तुम्हाला दाखवलेलं नाही. बराच ह्याच्यात टाईम जातो आणि व्हिडिओ खूप मोठा होतो ताईंनो. नवीन वर्षातला आपला हा पहिला डेली रुटीनचा ब्लॉग आहे आणि नवीन वर्षात आज पहिल्यांदा पहिल्या शुक्रवारी आपल्या उंबऱ्याला हळदीचं लेपनसुद्धा केलेलं आहे. म्हणजे वर्षाच्या पहिलंच उंबऱ्याला लेपन जे आहे ते आजचं असणार आहे. कारण आज उंबऱ्याला लेपन केलं, शुक्रवार आहे. कालच करायचं होतं गुरुवार, पण काल नाही करणं झालं. म्हणलं उद्या पूजा मांडायची आहे, शुक्रवार करायचं आहे तर उद्याच करूया. त्यामुळे उंबऱ्याला लेपन हे मग सगळीकडं दारामध्ये सडा वगैरे मारून घेतला. तर बघू शकताय गाय किती सकाळी सकाळी लवकर येते आमच्याकडं. आता परवा दिवशी बघा इथे नळाचं काम झालं, त्यामुळे नळाचं खांदून ठेवलं होतं. मी रोजचे झाडून काढून किती साफ स्वच्छ केलं होतं. आता सगळी माती माती करून ठेवली त्या माणसाने आणि आता ते रोज थोडं थोडं करून खराट्याने झाडून काढावं लागेल. तर असं आज पाणी वगैरे मारलेलं शेअर केलेलं नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होता आणि त्याचबरोबर हे सगळं जे आहे ते राडा पण झालेला होता. मला पण खूप एकतर कंटाळा आलेला, त्यातनं हे सगळं असलं काहीतरी वाढीवच कामं होतात म्हणतात ना ते तसं. आता ही माती खराट्यानं सुद्धा पटकन लोटली जाणार नाही. आता ह्याला 2-3 दिवस लागतील व्यवस्थित असं चोपायला. तर आमच्याकडं रोड दिसायला दिसतो पांढरा, पण थोडंसं जरी उकरलं ना तर पूर्ण अशी काळी जमीन आहे बघा. आता हे म्हणजे नळ घेतलेला, नळाचं नवीन कनेक्शन घेतले आमच्या शेजाऱ्यांनी. तर तिथं मेन पॉईंट इथं आहे. तर इथं बघा थोडंसं उकरायला त्यांनी चालू केलं की लगेच काळी माती, म्हणजे ही सगळी खाली काळी माती आहे. पुढं जे तुम्हाला दिसतंय ते चढावरती गाय थांबलेली आहे, तिथंसुद्धा पूर्ण अशी काळी माती आहे. पाऊस पडला की इतकी म्हणजे इतका चिखल होतो ना आमच्या इथं, कारण भरपूर अशी सगळी काळी माती आहे. काळी माती ही खूप चिकट असते आणि त्याच्यामुळे मी आज पाणी वगैरे मारलं, पण इकडच्या साईडला मारलं, इकडं मारलं नाही, तर त्या काळ्या मातीचा परत चिखल झाला असता. आणि दारामधलं सगळं साफस्वच्छ केलं आणि त्यानंतर मस्त अशी आंघोळ केली. 1 तारखेला म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आम्ही तुळजापूरला गेलो होतो. तर तुळजापूरवरून हा एक मी मुखवट आणलेला आहे. आता मला आणायचं तसं काही ठरलं नव्हतं, पण तिथे दिसला म्हणून मी घेतलेला आहे आणि मला तसंही शुक्रवार करायचे होते. म्हटलं चला शुक्रवारला आपल्याला उपयोगी येईल आणि मुकुट खूप सुंदर शुक्रवारच्या पूजेला. आता ज्यावेळेस तुळजापूरला मी जाते त्यावेळेस नवीन हळदी कुंकू आणत असते. मस्त असं पंचपाळं घासून घेतलं, त्याच्यामध्ये हळदी कुंकू भरायचं. काय होतं आपलं पहिलं जे आहे ते विसर्जन करायचं, म्हणजे पाण्यामध्ये आपण जिथं आपलं वाहतं पाणी असतं
किंवा आपल्या झाडांच्या बुडाला वगैरे, आता झाडाच्या बुडाला कुंकू नाही टाकू शकत आपण, केमिकल असतं कुंकामध्ये. तर तुळजापूरचं कुंकू जे आहे ते दरवेळेस मी घेऊन येते. आणि जे आपलं पहिलं कुंकू म्हणजे खूप सारं आणत असते, पावशेर वगैरे आणलं की मला भरपूर पुढच्या जाण्यापर्यंत जातं. पुढच्या वेळेस मी जेव्हा जाते त्यावेळेस घेऊन येते. आणि असं मी भरण्यांमध्ये 2 भरण्या हळदी आणि कुंकू भरून ठेवत असते. आणि त्यानंतर असं पंचपाळामध्ये आपल्याला जेवढं आठवड्याला लागतं तेवढं आपण काढायचं, संपलं की परत घासायचं, परत असं पंचपाळं भरून ठेवायचं. तर असं चाललेलं असतं. आता आठवड्यातनं एकदा तरी काय पंचपाळं घासणं होत नाही, पण ज्या वेळेस ह्याच्यातलं भरलेलं पूर्ण कुंकू जे आहे ते कमी होतं त्यावेळेस मग मी हे करत असते. तर आता शुक्रवार आहे, आज छान असं पंचपाळं स्वच्छ असं घासून घेतलं. त्यानंतर मग त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा भरल्या आणि आपलं मस्त असं पंचपाळं जे आहे ते रेडी झालेलं आहे. आता आपल्याला गॅसची पूजा करायची आहे. सर्वप्रथम आज शुक्रवार आहे, देवघरामध्ये दर्शन घेतलं देवाचं, देवांना जागं केलं. त्यानंतर देवघरामध्ये दिवा लावला आणि त्यानंतर म्हटलं गॅसची पूजा करून घेऊया, कारण उंबऱ्याला सुद्धा लेपन करायचं आहे, गॅसची पूजा करायची आहे. तर अशा पद्धतीनं सकाळी सकाळी कामाची घाई असते आणि घाई गडबड म्हटलं की त्यातनं आज शुक्रवारची पूजासुद्धा मांडायची आहे. म्हटलं आज पहिल्याच दिवशी पूजा ज्यावेळेस मांडायची असते ना, सगळे सामानाची जुळवाजुळवत करायची किंवा हे ते, तरी मला विड्याची पानं आणून द्यायलाच कोण नव्हतं, तरी मी आंब्याच्या पानावर भागवलं. पण त्या पूजेमध्ये विड्याच्या पानाचा खूप मान आहे. विड्याची पानं, लिंबू हे सगळं लागतं आपल्याला त्या पूजेमध्ये. म्हणजे आपण कुलदेवीचे वार केलेले आहेत, म्हणजे कुलदेवीचं व्रत जे आहे ते त्याच्यामध्ये लिंबू असलं पाहिजे, विड्याची पानं असली पाहिजे. मग तुम्ही येडेश्वरी आईसाहेबांचं जरी केलं तरी तसंच पूजा असते मांडायची. आणि आपल्याकडे मूर्त्या असल्या तर मूर्त्यासुद्धा ठेवू शकता, फोटोसुद्धा ठेवू शकता. आता मी कलशाला मुखवट जो घातलेला आहे, तर आता पुढच्या वेळेस मी वेगळ्या पद्धतीने पूजा मांडेल, ती तुम्हाला मी पुढच्या शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेनच. पण आता हा पहिला शुक्रवार होता आणि तसं 2 दिवस मला प्रवासानं खूपच हे झालं होतं, त्यामुळे मी कुठंही मार्केटला वगैरे गेले नव्हते. जे घरामध्ये साहित्य होतं, शुक्रवार तर करायचे होते आणि ठरवलेलं होतं की नवीन वर्षाचा पहिला जो शुक्रवार येईल त्या शुक्रवारपासून शुक्रवार करणार. त्यामुळे मग जे सामान होतं, जेवढं होतं तेवढ्यापासूनच सुरुवात केली. म्हटलं सुरुवात तर करूया. आणि असं काहीही नसतं, आपण जे भोळ्या भावाने जे सेवा करतो कुलदेवीची किंवा कुठल्याही देवतांची, तर आपण जी मोकळ्या मनाने भोळ्या भावाने जी सेवा करत असतो ती देवापर्यंत कधीही पोचत असते. त्यामुळे हे नाही मग माझ्या मनामध्ये असं हे झालं नाही, पण असं नाही पाहिजे. जसं आपल्याला जमल तसं आपण करायचं, फक्त करत राहायचं, त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं. आणि बघा, खरंच कोणी केले नसेल तर तुम्ही सुद्धा करून पहा. माझे नेहमीचे तर असतात शुक्रवार, माझे पाठीमागं पण शुक्रवार होते. पण हे जे व्रत जे आहे, हे 11 शुक्रवारचं किंवा 17 शुक्रवारचं हे पूजा मांडून जे आहे ते मी पहिल्यांदा केलेलं आहे. माझी खूप दिवसांची इच्छा होती की हे करायचं आहे मला, आणि ते मी आत्ता सुरुवात केलेली आहे. नवीन वर्षाचा संकल्प केला होता. आईसाहेबांना भेटायला तुळजापूरला गेले होते. तुळजापूरला गेल्यानंतरच मग मी बोलले. आणि तसंही काही म्हणजे कसं आहे, नवस म्हणून नाही, पण आपल्याला एक वर्षातनं एकदा तरी असे शुक्रवार करावे म्हणतात. मी खूप ऐकलं होतं, पण मी केले कधीच नव्हते. माझे नेहमीचे शुक्रवार असतात ते वेगळे झाले, पण अशी पूजेची मांडणी करून, असे व्यवस्थित असं पूजा करून असे शुक्रवार करायचे होते मला. तसंही तुम्ही माझी शुक्रवारची नेहमी देवपूजा कशी असते तुम्ही पाहतायच. आईसाहेबांना व्यवस्थित अशी अभिषेक वगैरे घालून किती छान पूजा असते. आपल्याकडं पोत आहे तर तो पोत पाजळून व्यवस्थित अशी देवीची आरती करत असते. ते सगळं करतेच मी, पण एक मनामध्ये होतं की नाही, आपल्याला असे शुक्रवार करायचे आहेत. मी बघितलं होतं आणि मला ती करायची खूप इच्छा होती, म्हणून मी ह्यावेळेस ती इच्छा जी आहे ती मी माझी पूर्ण केलेली आहे. इकडे बघू शकताय, छान असं सकाळी सकाळी मस्त गॅसची पूजा केली की बाकीच्या कामांना खरंच खूप हुरूप येतो. किचनमध्ये खूप छान असं प्रसन्न पॉझिटिव्ह वाटतं. आणि सकाळी अशी सुरुवात प्रत्येकानेच करावी. माझी तर नित्यनेमाने अशी सुरुवात असते. ज्या ताई माझे नेहमी व्हिडिओ पाहतात त्यांना माहीतच असेल, गॅसची पूजा केल्यानंतरच मग मी बाकीच्या स्वयंपाकाला वगैरे रोज लागत असते. शुक्रवारी, मंगळवारी आणि गुरुवारी तर ठरलेलंच असतं माझी गॅसची पूजा. तर बघू शकता, इकडे छान असं मस्त किचनमध्ये इतका छान अगरबत्तीचा धूपचा सुगंध पसरलेला आहे. किचनमध्ये मस्त अशी गॅसची सर्वात अगोदर पूजा करून घेतली. आता तुळशीला पाणी घालून घेते आणि त्यानंतर मग माझं जे उंबऱ्याला लेपन करायचं आहे ते करून घेते.
आणि असं रुटीन माझं सगळ्या माझ्या ताईंना आवडतं पाहायला, त्यामुळे मी नेहमी शेअर करत असते. पण आता हे 2-3 दिवस जर गेले, म्हणजे बघा 31 डिसेंबरपासून हे 2-4 दिवस गेले, नवीन वर्षातले पण 2-3 दिवस त्याच्यातच गेले, तर रुटीन नाही शेअर करता आलं. 31 डिसेंबरच्या दिवशी केलं होतं बहुतेक, आणि त्यानंतर मग मला रुटीन नाही शेअर करता आलं. मग आणि व्हिडिओ पण आपले वेळेवरती काय ते 2-3 आलेच नाहीत. देवाला गेलो, तिकडून परत नंतर शुक्रवारचा एक व्हिडिओ टाकला काल मी, पण असं झालं. पण रुटीनचा व्हिडिओ असा आलाच नाही. आपल्या नवीन वर्षातला पहिलाच व्हिडिओ आहे हा रुटीनचा. माझ्या सगळ्या ताई वाट पाहत असतात रुटीनचे व्हिडिओ, त्यांना खूप पाहायला आवडतात. माझं रुटीन जसं सकाळचं नित्य देवपूजा रुटीन जे आहे ते माझं पाहायला खूप आवडतं ताईंना. कमेंटसुद्धा येतात, ताई मला तुमचं खूप छान असं तुमचं रुटीन असतं, मग आम्हाला पाहायला आवडतं आणि मिस करतात ताई माझ्या. तर यावेळेस बघा असं मस्त असं उंबऱ्याला लेपन करून घेते. पूजा मांडायची होती, नित्य देवपूजा करायची होती, त्यामुळे उंबऱ्याला लेपन करायला मी जास्त वेळ घालवला नाही. मोडकं तोडकं ह्यावेळेस उंबऱ्याला लेपन केलेलं आहे ताईंनो. कारण काय होतं, आज थोडंसं नियोजनच बिघडलं. म्हटलं नाही का तुम्हाला की माझं उठायला थोडासा उशीर झाला. आणि बघा खरंच काय होतं, आपल्याला अशा पूजा करायच्या असेल तर आपल्याला पहाटं उठणं गरजेचं असतं. पहाटं जर उठलं तर आपलं हे बरोबर रुटीन जे आहे ते बरोबर होतं. आणि जर नाही, मी एखाद्या दिवशी जर उठायला कंटाळा केला किंवा जागच नाही आली, जाग नाही येत असं होतच नाही, पण कंटाळा आलाच होता ताईनो. खूप जीवाची इतकी धावपळ झाली आणि मला दगदग आणि धावपळ, प्रवास मला अजिबात जमत नाही, त्याच्यामुळे माझी खूप धावपळ झाली. त्यामुळे प्रवासातनं आले की माझे नेहमी 2 दिवस जातातच मला सेट व्हायला. कारण मला गरगरतं आणि मला उलट्या खूप होतात. तरीसुद्धा मला येडेश्वरीच्या घाटामध्ये उलट्या झाल्याच झाल्या, असं झालं. त्यामुळे मग मला 2-3 दिवस प्रवासातनं आल्यानंतर जातातच व्यवस्थित असं. त्याच्यामुळे मी रुटीन वगैरेसुद्धा शेअर केलं नव्हतं ताईंनो, आणि त्यातनं उठायला उशीर झाला. त्यामुळे मग मग सकाळचं काय झालं, खूपच धावती जी आहे ती असं सगळी कामं धावतच केल्यासारखी केली. तर इकडे छान आणि आजची छोटीशीच रांगोळी काढलेली आहे. कारण जसं की तुम्हाला सांगितलं की बाहेर जास्त वेळ दिला नाही आज मी, कारण मला मेन मुख्य पूजा करायची होती. उतरंडी ज्या आहेत त्या सगळ्या घासून व्यवस्थित अशा त्यांची पूजा करायची होती. त्याच्यामध्ये धान्य भरायचं होतं. शुक्रवार आहे, नवीन वर्षातला पहिला शुक्रवार. पौर्णिमेची वाट पाहिली नाही मी ताईंनो, नवीन वर्षातला पहिला शुक्रवार आहे म्हणून उतरंडीमधलं सगळं धान्य जे आहे ते घासून व्यवस्थित अशा उतरंडी क्लीन करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला दाखवतेच मी आता व्हिडिओमध्ये. तर उतरंडी छान अशा घासून घेतल्या, पितांबरीने उतरंडी घासून घेतल्या. आता प्रत्येक उतरंडीमध्ये आपल्याला धान्य भरायचं असतं. तर काय काय धान्य भरते मी तुम्हाला नेहमी दाखवते, पण आता खूप दिवस झाले शेअर केलं नव्हतं. ज्या नवीन ताई जोडलेल्या गेलेल्या आहेत त्यांना माहिती नसेल, तरीसुद्धा मी सांगते बघा. पहिल्या ह्याच्यात गहू, आपल्याला गहू अन्नधान्याचे कधीही कमी पडणार नाही. तांदूळ मांगल्याचे प्रतीक, आणि त्यानंतर धने. धने हे आपल्याला खरंच आपल्या धन म्हणजे कुबेराचं हे आहे. त्याच्यामुळे धने म्हणजेच धन असतं आपलं. आणि हळदी आणि कुंकू सौभाग्याचं प्रतीक. तर असंही आपल्याला उतरंडी ज्या आहेत, अशा 2 उतरंडी ज्या आहेत ते सेमच धान्य भरलेलं आहे, वेगळं असं काही नाही. पण कसं आहे, ज्यांच्याकडे ह्या उतरंडी आहेत तर रिकामा ठेवू नये, असं आपल्याला धान्य जे आहे ते आपल्याला उतरंडीमध्ये भरून ठेवायचं असतं ताईंनो. तर अशा प्रकारे छान अशा सगळ्या उतरंडी भरून घेतलेल्या आहेत. सगळ्यात वरच्या उतरंडीमध्ये हळदी भरलेली आहे, आरोग्याचे प्रतीक, सौभाग्याचे प्रतीक, असं सगळं काही जे आहे ते व्यवस्थित असं भरलं. त्यानंतर त्यांना चंदन लावलं, हळदी कुंकू लावलं, फूल वाहून पूजा केली आणि मग त्यांना देवघरामध्ये स्थापन केलं. तर असे उतरंडे व्यवस्थित असे घासून घेतले. महिन्यातनं एकदा माझं असतं. त्यातलं धान्य जे आहे ते बघा थोडं थोडं पक्ष्यांना टाकायचं, आणि बाकीचं जे आहे ते आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये, म्हणजे जे आपलं साठवणीचं धान्य असतं त्याच्यामध्ये टाकायचं, किंवा तांदूळ असतील तर त्याचा भात करून खायचा. तर छान अशी उतरंडीची पूजा केली आणि मस्त पिवळे पिवळे फुलं वाहिले आणि अगरबत्ती ओवाळून देवघरामध्ये ठेवल्या. इतक्या छान वाटतात ना उतरंडी. आणि सगळे माझ्याकडे ज्या वेळेस माझ्या घरी कोणी नवीन येतं त्यावेळेस ते माझ्या देवघरातल्या उतरंडीला पाहून मला नेहमी विचारतात, ह्या उतरंडी कुठून आणलेल्या आहेत, असं सारखं मला विचारलं जातं. तर ह्या उतरंडी ज्या आहेत त्या बघा खूप छान सुंदर आणलेल्या आहेत. माझ्या आईनं ज्यावेळेस तिकडे काशीच्या यात्रेला गेली होती आई तिकडे काशी विश्वनाथला, तर तिकडून आणलेल्या आहेत. त्यामुळे इथंसुद्धा मिळतात. इथं आपण कुठल्याही देवस्थानाला गेलो, जसं की अक्कलकोटला गेलं तरीसुद्धा मिळतात, तुळजापूरला मिळतात, पंढरपूरला मिळतात, कुठेही जा अशा उतरंडी मिळतात. आणि खूपच छान, म्हणजे माझे जो आकार आहे तो उतरंडीचा खूपच छान, अगदी पहिले जसे डेरे असायचे तसा डेरे माट आहे. त्यामुळे खूप चांगल्या दिसतात आणि व्यवस्थित बसतात सुद्धा. काय काय ताईंच्या उतरंडी आहेत त्या अशा घसरतात, बसतच नाहीत. तर मला
एक दोघीन ताई ज्या आहेत त्या म्हणतात आमची उतरण व्यवस्थित बसतच नाही, ते अशी वाकडी तिकडीच होते. त्याचं कारण असतं की त्याचा माठ कसा आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. इकडे छान माझी सुंदर मस्त अशी शुक्रवारची पूजा झालेली आहे, बघू शकताय देवघरामध्ये. आणि हा जो मुकुट आणलेला आहे, आता ह्याची पूजेची मांडणी करायची आहे. आता हा मुकुट मी तुम्हाला सांगितलं होतं, असं माझ्या मनात काहीच नव्हतं की हा मुकुट घ्यायचा किंवा काय. तिथे दिसला, मला आवडला आणि मग मी घेतला. आणि तसंही मला शुक्रवार करायचे होते. शुक्रवार ही साधे सिंपल पद्धतीने केले जातात बघा. मी मागं व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. मुखवट बसवावा असंच नाही, पण साधा आपण कलश स्थापन करून आपल्याला साधी सिंपल पूजा करायची आहे. हे जे पुढे 5 विडे मांडलेले आहेत, ह्या विड्यांवरती 5 फळं म्हणजे खोबरं, सुपारी, हळकुंड, खारीक आणि एक लिंबू असलं पाहिजे. आता लिंबू जे आहे ते मला आत्ता सध्या मिळाले नाही. मी म्हटलं होतं की मार्केटला जाणं झालं नाही, त्यामुळे सुरुवात तर केलेली आहे शुक्रवारला. आता पुढच्या शुक्रवारला तुम्हाला प्रॉपर पूजा कशी केलेली आहे ती पाहायला मिळेल. असे मी हे शुक्रवार 11 केलेले आहेत. हे शुक्रवार 17 करू शकता, 21 करू शकता, आपल्या ह्याच्यावरती आहे आपल्याला किती करायचे आहेत. तर इकडे नित्य देवपूजा झाल्यानंतर घाई गडबडीमध्ये पूजा मांडून घेतली, कारण पूजा सकाळची किंवा संध्याकाळी सुद्धा मांडली तर चालते, पण ही पूजा दिवसभर राहावी म्हणून मी सकाळीच मांडून घेतलेली आहे. सकाळी मांडले की सकाळी आपण फ्रेश असतो. सकाळी नित्य देवपूजा पटकन आटपून घेतली, बाकीचं सगळं उंबऱ्याला लेपन हे ते सगळं करून घेतलं आणि सकाळी लवकर पूजा मांडून घेतली. कारण आपल्याला बाकीची कामं म्हणजे घरातली, त्यानंतर मग कपडे धुवायचे असतात, सगळं हे असतं. मग दिवसभर आपण इकडं तिकडं जातो, कुठं जात नसलं तरी आपल्या घरी कोणी येतं, त्यामुळे आपल्याला ही सकाळची पूजा, कुठलीही पूजा असो, आपल्याला सकाळी फ्रेश मूडनेच करायची असते. स्वच्छ सुचिरभूत होऊनच आपल्याला पूजा करायची असते. इकडे पूजा वगैरे सगळी मांडून घेतली. आईसाहेबांची आरती केली, दुर्गे दुर्गट भारी ही आरती केली. आणि पूजेची मांडणी ही सगळं डिटेलमध्ये व्हिडिओ मी दुसरा केलेला आहे, तो आपल्या चॅनलवरती टाकलेलाच आहे. पण आजचं मी तुम्हाला रुटीन शेअर केलेलं आहे. मी माझं रुटीन शुक्रवारच्या दिवशीचं माझं धावतं पळतं रुटीन जे आहे ते तुम्हाला नेहमीप्रमाणे मी शेअर केलेलं आहे. तर इकडे छान असं जगदंबेचा बघा चेहरा, तो काय झालं, मुकुट जो आहे तो मग नारळाला व्यवस्थित असा सेट झालेला नाही ताईंनो. त्यामुळे आता पुढच्या शुक्रवारी व्यवस्थित अशी प्रॉपर पूजा मांडेल. ह्यावेळेस कसं झालं, थोडंसं हेच झालं, नियोजन जे केलं होतं ते त्याप्रमाणे झालेलं नाही. पण मुकुट जो आहे तो इतका छान बसतो हा, पण तो नारळाला सेट झालेला नाही. त्या साईजचा नारळ व्यवस्थित असला की व्यवस्थित होतं. आणि तसंही माझा कलश जो आहे तो मोठा आहे आणि त्या कलशाचं तोंड खूपच मोठं आहे. आणि हा देवघरातला मंगल कलश आहे ना, त्याचं तोंड बारीक आहे, पण त्याला व्यवस्थित बसला असता, पण तो जो आहे तो तिथंच असतो नेहमी, त्यामुळे तो नाही उचलला. मी दुसरा जो आहे तो स्थापन केलेला आहे, कारण ह्या पूजेला आपल्याला नवीन कलश स्थापन करायचा असतो. पूजा झाल्यानंतर आरती केली. आरती झाल्यानंतर आपल्याला देवीची क्षमायाचना करायची असते, ती सुद्धा केली. चुकलं असेल तर माफ कर आई. कसं असतं, भक्तांनी आपल्या भोळ्या भावाने सेवा केलेली असते, ती आई कधीही स्वीकारूनच घेत असते. त्यामुळे पण आपलं चुकलं, मग आपलं काय असेल ते क्षमा मागायची आणि मनातली इच्छा जी आहे ती बोलायची. आता बघा, इच्छा अशी काही राहिलेलीच नाही. आईने सगळं न मागता भरभरून दिलेलं आहे. खरं तर आईसाहेब आलेले आहेत आपल्या घरामध्ये, म्हणून तर आपलं सगळं व्यवस्थित असं त्यांनी केलेलं आहे. आणि खरंच ज्यांच्या घरी सोन्याचं ताट आहे, ज्यांच्या घरी साक्षात आईसाहेब आहेत, म्हणजे आता माझे मिस्टर तर मला स्वतःच लक्ष्मी मानतात, म्हणजे तूच माझी लक्ष्मी आहे, कारण साक्षात देवी आहे माझ्या घरामध्ये म्हणतात आणि देवी स्वरूपच मानतात मला. म्हणजे त्यांची मीच, आणि खरं तर आहे, नवऱ्याची बायकोच असते लक्ष्मी खरी. तिचा हसरी व्यवस्थित असेल तर आपल्याला आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाही. तर ते त्यांचं म्हणणं झालं. पण मी माझ्या आईसाहेबांमुळे आहे, काय आहे ती इथं त्यांच्यामुळे आहे. आज आईसाहेब आलेले आहेत माझ्या घरी, म्हणून माझ्या दाराला सोन्याचं तोरण लागलेलं आहे. माझ्या घरामध्ये सोन्याचा धूर निघतोय असं म्हणायला काही हरकत नाही. आईसाहेबांची सगळी कृपा. आणि खरंच बघा, ज्याच्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची कृपा असते, ज्याच्यावरती कुलदेवीची कृपा असते, त्याला खरंच आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाही. मी नेहमी सांगते बघा, कारण कुलदेवीची कृपा असणं आपल्यावरती खूप महत्त्वाचं आहे. कुलदेवीची कृपा असेल तर व्यवस्थित असं आपला संसार, व्यवस्थित असं संसाराचं चक्र जे आहे ते व्यवस्थित चालतं. म्हणून कुलदेवीची कृपा होण्यासाठी, नेहमी कुलदेवी प्रसन्न राहण्यासाठी आपल्याला कुलदेवीची सेवा करायची असते. वर्षातनं एकदा दोनदा तरी आपल्याला कुलदेवीला सहकुटुंब सहपरिवार जायचं असतं. तिचे व्रत वैकल्य काय, तिला असं वेगळं काही करावं लागत नाही. अगदी साधं भोळं भावाने आपण जे करायचं असतं ते करायचं. साडीचोळी वर्षातनं एकदा दोनदा तिला करायची असते.
देवदर्शनाला जायचं असतं, तिथनं आणलेला प्रसाद तो परड्यामध्ये घालायचा असतो, परड्या भरायच्या असतात. तर असं साधं भोळं आईसाहेबांचं असतं बघा. तर आता मी सुद्धा देवाला गेल्यावरती प्रसाद आणलेला आहे. आता तो प्रसाद एखाद्या शुक्रवारी किंवा पौर्णिमेला आता मी 5 परड्या हे करून भरून देवीचा प्रसाद वगैरे भरून 5 परड्या वगैरे भरणार. तर असं असतं, आपण देवीला गेले की तिथनं प्रसाद आणलेला तो 5 परड्यामध्ये घालून मग आपण आपल्या घरातल्यांनी खायचा असतो. तर चला, आता माझं झालेलं आहे सगळं पूजा वगैरे. तुम्हाला आजचा व्हिडिओ ताईनो कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ थोडा जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आई राज हा उदे उदे.